नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता वाजले बघा दुपारचे 12 आणि मी आलेले आज माझ्या मामाच्या गावाला। तर आम्ही आलो होतो निकिताच्या आईकडं रस खाण्यासाठी। तर त्यांचं चालू आहे स्वयंपाक। म्हटलं तोपर्यंत मी आपल्या सगळ्या ताईंना माझ्या आईने जी शेती घेतलेली इथं तर ती दाखवते। तर चला समोर व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या आईची शेतीही बघा आणि इकडचं वातावरणही बघा। कुणाले बघा मी समोरून दाखवते तुम्हाला निकिताच्या आईचं घर। आणि आता चालले मी मम्मीच्या शेतामध्ये। तर शेतात जाताना बघू शकता तुम्ही इकडे किती छान हिरवगार वातावरण आहे। तिकडं जे दिसतंय तुम्हाला कांडी गवत वगैरे लावलेले आहे, बाजूला नारळाचे झाडं पण आहे। तर मस्त झाडं लावलेले बघा। आणि जवळून तुम्हाला घास दाखवते मी। तर हा जो घास आहे तर छान असा गाईंसाठी यांच्यासाठी मस्त असतो उन्हाळ्याचं। त्यांना जर इतकं हिरवगार भेटलं तर छान दूध वगैरे देतं बघा त्या। तर इथं बराच लावलेलं आहे त्यांनी आणि लसण वगैरे पण लावलेले वाटतं, ते पण दाखवते व्हिडिओमध्ये समोर। तर चला असेच आपण आता चालत 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 मम्मीच्या शेतात जाऊ। तर इकडं लावलेलं आहे बघा लसण। तर किती छान आहे, पाणी असलं की असं छान हिरवगार असतं बघा। आमच्यापेक्षा इकडं खूप पाणी आहे त्याच्यामुळं बरंच हिरवं असतं। आणि माझ्या आईचं कसं आहे शेती खूप कमी घेतलेली असल्यामुळं त्यांनी काही विहीर वगैरे खणलेली नाही। तर त्यांचं आता शेतामध्ये पळखाट्या उपटून टाकलेल्या आहे। आणि इकडं बघा कशी ताटी लावलेली झाडाची, दिसायला पण सुंदर दिसतं, आपल्याला पण छान वाटतं आल्याच्या नंतर शेतामध्ये। तर चला मम्मीच्या शेतामध्ये। माझ्या आईला अगोदर शेती नव्हती बघा ताई, तर आम्हाला खूप इच्छा होती माझ्या आईची शेती असावी म्हणून। मी आले बघा मम्मीच्या शेताकडे जाण्यासाठी। तर मला कोण भेटलं, ह्या आहे निकिताच्या काकू है ना। आणि आता 12 वाजता एवढं ऊन आहे आणि उन्हाची चालू आहे बघा त्यांची वांगे तोडणं। म्हणजे असे तोडून टाकतात त्या आणि त्याच्यातले काही खराब असले किडके असले ते वेगळे काढून जे चांगले वांगे आहेत तसे ते कॅरेटमध्ये भरता है ना। आणि मग ते जाते जालन्याच्या मार्केटला। तर इकडं बघा त्यांचे 4च तास आहे, दाखवते तुम्हाला जवळून। आणि भरपूर वांगे निघते पाणी असल्यामुळं। असे मस्त लावलेले, तोडताना खूप काटे टोचते मंडळी याचे, म्हणजे हळूहळू तोडावं लागते वांगे। आणि कवळे कवळे असले ना तर मस्त राहते। वांगे दाखवते मी तुम्हाला जवळून, हे बघा असे छान गावरान वांगे मस्त। तर चला बघा मम्मीच्या शेतामध्ये। तर इकडं झालेली नांगाटी आणि जे समोर दिसतंय तुम्हाला बिना नांगाटीचं ते माझ्या आईचं वावर आहे। माझ्या आईची पहिल्यापासून इच्छा होती शेती असण्याची, पण शक्य नव्हतं, परिस्थिती तशी नव्हती आमची की आम्ही शेती घेऊ शकू। पण एक एक रुपया जोडून 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 तिनं हे अर्धा एकर वावर घेतलेलं आहे बघा। इथं दिसत असेल तुम्हाला, डायरेक्ट पलीकडच्या साईडनी नदी आहे मंडळी। त्या नदीचं पाणी पण म्हणजे विहीर जर खणली तर कायम त्यांना पाणी राहू शकतं, पण इथं करणारं कोण नसल्यामुळे ते ठोक माल लावता। आणि निकिताचे आई वडील हे सगळं करून घेतं बाकीचे कामं। माझी आजी पण असती इथं, माझी आजी पण करून घेती, त्याच्यामुळे त्यांना काही आठवत नाही। तर असं आहे तिचं एवढं। तिकडं नांगाटी झालेली आहे, तर ते पण भेटलं तर घेणारच आहे, म्हणजे हे कसं होईना तिचं एक एकर वावर होऊन जातं इथं। तर असं आहे बघा। आईची शेती कशी वाटली कमेंट करून सांगा। तुम्हाला दिसत असेल कापसाची खूप घाण झाली, कारण की जवळ जर असलं माणूस 2-2 तास का व्हायना थोडासा कापूस जाऊन व्यस्त, पण ते लांब असल्यामुळे इथं मजूरही भेटत नाही आणि त्याच्यामुळं चांगली बरीच नुकसान झालेली त्यांची। आता बघू पुढच्या वर्षी काय लावतात ते। तर असं आहे बघा ताई तिथलं आजूबाजूचं वातावरण किती सुंदर आहे बघा। तर मी दाखवते बघा तुम्हाला आता माझ्या मामाचं घर। तर बघू शकता किती सुंदर घर बांधलेलं आहे त्यांनी। 6 रूमा काढलेल्या आहे मंडळी। पाठीमागं म्हणजे समोर एक रूम, पाठीमागं एक रूम, अशा 6 रूम आहे 2-2 रूमाच्या। आणि जो साईड नाही तो जिना आहे। तर आता येते मी आतमध्ये आणि ह्या आजीबाई बसलेल्या बघा सगळ्या। वास्तुशांतीच्या दुसऱ्या दिवशी काढलेला व्हिडिओ आहे हा। तर मस्त त्यांच्या चालू होते तिकडं गप्पा। तर इकडं बसलेलं आहे बघा माझ्या आजी बहीण, त्यात यांच्या चालू आहे गप्पा। आणि आज दाखवणार मी तुम्हाला माझ्या मामाचं घर। तर सगळ्यात अगोदर सुरुवात करते तुळजापूरच्या आईपासनं। तर इकडे त्यांचं देवघर आणि हा जो फोटो दिसतोय तुम्हाला इतका सुंदर, तर त्यांची बहीण एक मानलेली तुळजापूरची, तर तिने आणलेला आहे बघा हा तुळजापूरच्या देवीचा फोटो। तर किती सुंदर आहे बघा, गळ्यामध्ये कवड्याची माळ आणि मस्त एकदम बघितलं की प्रसन्न वाटतं। तर देवघरापासून सुरुवात केली, हा त्यांचा हॉल आहे, पाठीमागं आहे त्यांचं किचन। तर चला आपण जाऊ आता किचनमध्ये। तर किचनमध्ये बघा त्यांनी असे भांडे वगैरे लावलेले, म्हणजे घासायचे बाकी, आणखी जेवढे त्यांचे शक्य झाले तेवढे त्यांनी लावले, बाकीचे लावायचे बाकी आहे। तर हे किचन आहे, इकडं आहे किचन वाटा, बेसिंग वगैरे काढलेले त्यांनी।
तर आता पूजा असल्यामुळे थोडीशी तुम्हाला घाण दिसत असेल, पण आता कार्यक्रम झाल्याच्या नंतर ते एकदम स्वच्छ करून घेईल तर आणखी सुंदर वाटन बघा. तर असं केलेलं आहे त्यांनी किचन वाटा. आता जाऊ इकडच्या रूममध्ये. तर त्यांना आहे 2 सुना, म्हणजे 2 सुनाचं भरपूर सामान आहे, त्याच्यामुळे त्यांनी 4 रूम त्यांच्यासाठी आणि स्वयंपाकासाठी एक आणि एक हॉल काढलेला आहे. तर त्यांच्या रूमामध्ये आहे इकडं सावता बाबाचा फोटो आणि ही बघा इकडची रूम. पाठीमागं त्यांनी टाकलेला आहे सोफा, तो सोफा समोर आणायचा आहे. आणि आता आपण जाणार आहे बाजूच्या रूमामध्ये ज्या आणखी दुसरे आहे. तर चला तिकडच्या रूममध्ये पण असंच सामान भरलेले आहे, कारण की सामानच खूप आहे माझ्या मामाच्या इथे आणि जागा झाली होती त्यांना कमी. आता घर बांधल्यामुळं सगळं मोकळं झालेलं आहे बघा. तर सगळ्यात जास्त मला यांचे दरवाजे आवडले, खूप सुंदर दरवाजे दिसत होते ताई, तुम्हाला अगोदर पण दिसले असेल बघा. आणि सारखे घेतले तिने दरवाजाला, त्याच्यामुळे आणखी सुंदर दिसत होते ते. तर आता चाललो आपण घरामध्ये. तर इकडे टाकलेलं आहे दुसऱ्या सुनबाईचा सोफा आणि पाठीमागं पण आहे तिचं सामान, ते दाखवते. इकडे सोफा वगैरे टाकलेला आहे आणि बेडरूममध्ये तिचं कपाट आणि बेड आहे. आणि पाठीमागून शेतातून त्यांनी खिडक्या काढलेल्या आहेत. इतकी छान उजेड येतो माहिती का, उजेड पण येतो आणि एकदम कुलरसारखी हवा आहे त्याला. आता मी उघडून दाखवते तुम्हाला खिडकी, कसा उजेड पडलेला आहे बघा मस्त. आणि पाठीमागं हे त्यांचं शेत आहे. तर असं बांधलेलं आहे बघा माझ्या मामाने घर. तर तुम्हाला आवडलं का त्यांच्या शेतातलं घर, कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ताच मी तुम्हाला माझ्या मामाचं घर दाखवलं बघा, तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि आता वाजलेले दुपारचे 2, एवढ्या उन्हात की आम्ही निघणार नाही. हां 2 वाजले, हो 2. तर समोरच्या टाकल्याला ऊन लागन म्हणे, त्याच्यामुळं मग आता 1-2 घंटे बसतो आणि 4 वाजता आपण निघणार आहे आपल्या गावी, म्हणजे विरेगावला. हे त्यांच्या दारापूरचं वातावरण आहे बघा. इथं सिमेंटचं त्यांनी गोबा करून घेतलेलं आहे पूर्ण. आणि जे पत्राचं शेड दिसते ते माझ्या आजीचं आहे, जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचं घर दाखवलेलंच आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मागचे व्हिडिओ जर जाऊन बघितले तर माझ्या आईचं पूर्ण घर वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपू. धन्यवाद, बाय.